नांदेड शहराच्या जवळ असलेल्या नाळेश्वरमधील जिल्हा परिषदेच्या शाळेत एका मुख्याध्यापकाने विद्यार्थ्यांना बाथरूम साफसफाईच्या कामाला जुंपल्याची घटना घडली आहे। गावकऱ्यांनी या प्रकारचा व्हिडिओ बनवत सोशल मीडियावर व्हायरल केला। हा व्हिडिओवरून सोशल मीडियात सध्या संताप व्यक्त केला जातोय। लहान बालकांना अशा अस्वच्छ कामाला जुंपल्यामुळे शिक्षकांवर टीका होते। या प्रकरणी शाळेच्या मुख्याध्यापकावर कारवाई व्हावी अशी मागणी सुद्धा केली जाते। अरे शाळा शिका रे, बाथरूम धुणं कोण लावलंय सर ना? बाथरूम धुवायला यायला की शिकायला यायला? अरे शाळा शिका रे, बाथरूम धुणं कोण लावलंय सर ना? बाथरूम धुवायला यायला। आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी आवेश तांदळे सध्या आपल्या सोबत आहेत। आवेश, खरं तर धक्कादायक असा हा प्रकार म्हणावा लागेल। आपण तो व्हिडिओ बघतोय। एका मुख्याध्यापकानं विद्यार्थ्याला बाथरूम साफसफाई करण्यास लावल्याचं बघायला मिळतंय। सर ना? नक्कीच जर आपल्याला माहित असेल, नांदेड जिल्ह्यात नाळेश्वरची जिल्हा परिषदेची शाळा आहे। यात मुख्याध्यापकाने त्या मुलाला बाथरूम धुण्यासाठी लावलेली आहे आणि बघू शकता व्हिडिओमध्ये एक छोटा मुलगा कशा प्रकारे तिथं सगळी बाथरूमचे वॉश करत आहे। एक तर पालक विद्यार्थ्यांना शाळेत भर उन्हात शिक्षणासाठी पाठवतात, पण या मुख्याध्यापक महाशयांनी त्यांना चक्क बाथरूम हे धुवायला लावले आणि गावकऱ्यांनी हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला। आता आपल्याला बघावं लागेल की या प्रकारे शिक्षण अधिकारी त्या मुख्याध्यापकावर काय कारवाई करतात, कारण की विद्यार्थी शाळेत इतक्या भर उन्हात शिक्षणासाठी जातात आणि चक्क मुख्याध्यापक त्यांना बाथरूम आणि धुण्यासाठी लावतात। हे खरंच धक्कादायक गोष्ट आहे गौरी। हो, नक्कीच आवेश, हा प्रकार बघता नेमकी काय कारवाई केली जाते या मुख्याध्यापकावर हे बघणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। बाथरूम धुवायला यायला की शिकायला यायला? अरे शाळा शिका रे, बाथरूम धुणं कोण लावलंय सर ना?